काय तुम्ही जो शब्द वापरला मॅरेथॉन, 10 तास बैठक झाली. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि त्या बैठकीनंतर आज सकाळी माझा आणि माननीय शिवसेना पक्षप्रमुखांशी चर्चा झाली. त्यानंतर आज आम्ही 12:30 वाजता मातोश्रीवर शिवसेना नेत्यांची एक तातडीची बैठक बोलवलेली आहे. आम्हाला काही निर्णय घ्यावे लागतील आणि आमच्या नेत्यांशी चर्चा करावी लागेल. आणि आज 12:30 वाजता पक्षप्रमुखांनी एक तातडीची बैठक मातोश्रीवर बोलवलेली आहे. आम्ही सगळे आता मातोश्रीवर जाऊ, चर्चा करू आणि पुढल्या वाटचाली संदर्भात काय निर्णय घ्यायचा आहे तो आम्ही ठरवू. आम्हाला असं वाटतं की महाविकास आघाडीचा जो पाया आम्ही सगळ्यांनी रचलेला आहे तो टिकला पाहिजे आणि ती जबाबदारी सगळ्यांची आहे आणि सगळे कसोशीने प्रयत्न करत आहेत. आम्ही सगळे एकत्र असल्यामुळेच महाराष्ट्रात संविधान बचावचं जी मूव्हमेंट आहे ती आम्ही यशस्वी करू शकलो आणि नरेंद्र मोदींना महाराष्ट्रात आम्ही पराभव करू शकलो. आम्ही विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा नरेंद्र मोदी, अमित शहा, फडणवीस, एकनाथ शिंदे या चौकडीचा पराभव सहज करू शकतो आणि आम्ही नक्कीच महाराष्ट्रामध्ये त्या दृष्टीनं आमची पावलं पडत आहेत. कोणी काही म्हणू द्यात, या राज्यामध्ये सत्ता परिवर्तन होणार हे नक्की. काल आम्ही आमची बैठक सुरू असताना आणखीन एका विषयाला महत्त्वाचा हात घातला, तो म्हणजे भारतीय जनता पक्षाला निवडणुका जिंकता याव्यात. भारतीय जनता पक्ष पराभवाच्या खाईत आहे. भारतीय जनता पक्ष डुबतो आहे. भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जनता गेली आहे, मतदार गेला आहे. त्याच्यामुळे निवडणूक आयोगाला हाताशी धरून भारतीय जनता पक्ष मतदार याद्यामध्ये घोटाळे करायला लागलेला आहे. काल एक जो आम्ही महत्त्वाचा विषय, बैठक सोडून मी, नाना पटोलेजी, जयंतराव पाटील वगैरे जे आलो घाईघाईनं, ते यासाठीच आलो की भारतीय जनता पक्ष ज्या मतदारसंघात लढणार आहे त्या साधारण 150 मतदारसंघात, त्यात शिंदे किंवा अजित पवार नाही बरं का, त्यांना बाजूला ठेवलं आहे. त्यांना बाजूला ठेवलेलं आहे. किमान 150 मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्ष प्रत्येक विधानसभा मतदार यादीमध्ये जे पक्के मतदार आहेत, ज्यांनी साधारण त्यांना असं वाटतंय की ज्यांनी महाविकास आघाडीला लोकसभेला मतदान केलेलं आहे, ती 10,000 नावं प्रत्येक मतदारसंघातून डिलीट करायची, काढायची आणि त्या बदल्यात 10,000 बोगस नावं टाकायची. खोटे आधार कार्ड्स, खोटे ओळखपत्र या माध्यमातून 10,000 प्रत्येक मतदारसंघामध्ये फक्त भारतीय जनता पक्ष निवडणुका लढणार आहे अशा 150 मतदारसंघ. त्याच्यामध्ये शिंदे गट जिथे लढणार आहे तिथे नाही, किंवा अजित पवारांना जे मतदारसंघ सुटणार तिथे नाही. हा घोटाळा जो आहे हा लोकशाहीतला सगळ्यात मोठा घोटाळा मतदार यादीतून होतो आहे. हारण्याच्या भीतीनं निवडणूक आयोग भारतीय जनता पक्षाला अशा प्रकारे मदत करत असेल तर मला वाटतं या देशातल्या लोकशाहीची हत्या झालेली आहे. या देशात लोकशाही राहिलेली नाही. निवडणूक आयोग हा गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत येतो. म्हणजे अमित शहा हे या घोटाळ्याचे सूत्रधार आहेत. महाराष्ट्रातल्या BJPचे 4 प्रमुख नेते या सगळ्या भ्रष्ट यंत्रणेचे, घोटाळा मतदार यादीच्या यंत्रणेचे प्रमुख आहेत. त्याच्यामधली एक व्यक्तीला आत्ताच राज्यपाल नियुक्त आमदार केलेला आहे. तो या सगळ्याचा सूत्रधार आहे. आणि आम्ही मतदारांना जागरूक करू, प्रसंगी रस्त्यावर उतरू, निवडणूक आयोगावर चाल करून जाऊ. हे पण सांगतो, तुम्हाला अशा प्रकारे निवडणुका जिंकता येणार नाहीत. तुम्ही मर्द असाल तर लोकशाही मार्गाने आमच्या समोर उभे राहणे, निवडणुका लढा आणि जिंकून दाखवा. हरियाणामध्येही तेच केलेलं आहे, झारखंडलाही तेच करायला जात आहेत आणि महाराष्ट्रात सुद्धा ते करत आहेत.
आम्ही जागतिक स्तरावरती हा प्रश्न उचलू की लोकशाहीची कशी हत्या या मोदींच्या देशात चाललेली निवडणुकीत पराभव दिसत असल्यामुळेच अशा प्रकारचं विधानसभा निवडणुकीमध्ये मतदार यादीचा गैरसमोर करत असल्याचा मुद्दा जो आहे तो बावनकुळे म्हणतात की बावनकुळे हे या घोटाळ्याचे एक प्रमुख सूत्रधार आहेत. हा घोटाळा कसा करावा आणि कसा केला जावा यासाठी त्यांनी नागपूरला एक विशेष शिबिर त्यांच्या कार्यकर्त्यांचं घेतलं. विचारा त्यांना घेतलं की नाही. त्यांनी एक विशेष शिबिर घेऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं की मतदार यादीतून 10,000 नावं कशी वगळायची आणि आपली कशी घालायची या संदर्भातलं विशेष प्रशिक्षण शिबिर बावनकुळे यांनी नागपुरात घेतलं. परंतु नेमकं महाविकास आघाडी शिवसेना ज्या अर्थी मातोश्रीवरात तातडीची नेत्यांची बैठक होते त्या अर्थी हा विषय महत्वाचा आणि गंभीर आहे. घोटाला किया जा रहा है सर. मांडलेला आहे की कदाचित राष्ट्रपती राजवट लागू शकते. 23 तारखेला निकाल 48 तासामध्ये नवीन सरकार. हे सरकार महाराष्ट्रामधलं म्हणजे नवीन सरकार येऊ नये महाविकास आघाडीचं यासाठी त्यांनी निवडणूक आयोगाला हाताशी धरून मी जे म्हणतोय पुढली तयारी केली. 20 तारखेला मतदान आहे, 23 तारखेला निकाल आहे आणि 26 तारखेपर्यंत सरकार स्थापन करायचं आहे. एवढा कमी वेळ दिला जात नाही. खरं म्हणजे आपण आतापर्यंत इतिहास पाहिला असेल. महाविकास आघाडी निवडणुका लढते आणि जिंकणार आहे. 23ला जर मतमोजणी आहे तर निकाल पूर्ण लागेपर्यंत 24 तारीख उजाडणार आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जिंकलेले आमदार इथे येतील. त्यांना अजून एक दिवस लागेल. महाराष्ट्र फार दुर्गम आहे. 26 तारखेला म्हणजे बैठका घेणं, विधिमंडळ पक्षाचे नेते निवडणं, राज्यपालांकडे दावा करणं यासाठी किमान वेळ लागतो, तो दिलेला नाही. 26 तारखेपर्यंत सरकार हे बनवू शकले नाहीत म्हणून राष्ट्रपती राजवट पुढे 6 महिने लावा हे यांचं फार मोठं कारस्थान अमित शहांचं आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात स्वाभिमानी लोकांचं सरकार बनू द्यायचं नाही आणि हे राज्य महाराष्ट्राच्या शत्रूंच्याच हातात राहावं. सुरत, अहमदाबाद आणि गुवाहाटीला ज्यांनी कांड केली सगळी त्यांच्या हातात राज्य राहावं यासाठी राष्ट्रपती राजवट लगेच लावायची 26 तारखे. म्हणून फक्त 2 दिवसाचा कालावधी सरकार बनवायला दिलेला आहे. लोकशाहीच्या इतिहासामध्ये अशा प्रकारचा घाणेरडा प्रकार कधी झाला नाही जो अमित शहा करतायत. कारण ते महाराष्ट्राचे नंबर 1 शत्रू आहेत आणि बाकी एकनाथ शिंदे, फडणवीस, अजित पवार हे त्या महाराष्ट्राच्या दुश्मनांचे हस्तक आहेत, मांडलिक आहेत. होऊ शकेल. आप वोटर लिस्ट में गड़बड़ी की जा रही है, आप एक बड़ा आरोप लगा रहे हैं. वोटर लिस्ट में गड़बड़ी हो रही है महाराष्ट्र में, झारखंड में, हरियाणा में कोशिश की, लेकिन महाराष्ट्र की बात ऐसी है भारतीय जनता पार्टी और उनके जो चेले चपाटे हैं चोर लफंगे उनके साथ वो चुनाव हारने जा रहे हैं. किसी भी हालत में जीत नहीं पा रहे. लोकसभा में ये लोग हार गए हैं. हमने हराया, बहुत कोशिश की, लेकिन विधानसभा में ये लोग हार रहे हैं. तो क्या करेंगे मालूम आपको? जो वोटर लिस्ट है उसमें गड़बड़ और घोटाले कर रहे हैं. चुनाव आयोग को से हाथ मिलाकर चुनाव आयोग उनको मदद कर रहा है. हर विधानसभा क्षेत्र में जहां बीजेपी लड़ने जा रही है, लगभग 150 विधानसभा क्षेत्र जहां बीजेपी लड़ेगी, वहां वो ढूंढ रहे हैं ऐसे वोटर्स को जिसने लोकसभा में महाविकास आघाड़ी को वोटिंग किया है, मतदान किया है. ऐसे हर विधानसभा क्षेत्र से 10,000 वोटर्स वो निकाल देंगे, डिलीट कर रहे हैं और उनके जगह पर 10,000 बोगस वोटर्स को डाल रहे हैं, क्योंकि हमारा जो जीतने की संभावना है वो कम हो जाए, क्योंकि कांटे की टक्कर है कुछ जगह पे. ये सबसे बड़ा घोटाला हमारे लोकतंत्र में चुनाव आयोग के मदद से होने जा रहा है. हम ये मुद्दा सिर्फ देश में नहीं इंटरनेशनल प्लेटफॉर्म पर भी लेके जाएंगे कि ये देश में क्या हो रहा है. ये गांधी नेहरू का देश है, ये डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर का संविधान मानने वाला ये देश है. ये लोकतंत्र किस तरह से ये लोग खत्म कर रहे हैं. चुनाव आयोग
गृह मंत्रालय के अखत्यार में आता है, तो मुझे लगता है उसके लिए जिम्मेदार अमित शाह जी है। आपको हमारे साथ लड़ना है तो मर्द की तरह सामने आइए, चुनाव लड़िए, लोगों में जाकर लड़िए, आपको पता चलेगा क्या है वो। आप हारने के डर से इस तरह से अगर घोटाले करेंगे तो ये देश नहीं रहेगा। सर, एक चार प्रमुख नेता इस पूरे मास्टरमाइंड इस पूरे घोटाले के कौन नेता है? कुछ चंद्रशेखर बावनकुळे ने तो एक विशेष प्रशिक्षण शिविर लिया नागपुर में कि एक घोटाला हम कैसे करना चाहते हैं और कैसे कर सकते हैं, पूछे उनको। ये जिम्मेदारी जिनके पास दी है उसमें से एक व्यक्ति को विधान परिषद में जो गवर्नर नॉमिनेशन में जो एमएलए हुए हैं ना, उसमें से एक व्यक्ति को ये पूरा जिम्मा दिया है। उसमें से उसने शिंदे गढ़ को और अजित पवार को नहीं लिया है, सिर्फ बीजेपी के ही मतदार संघ जो है, चुनाव क्षेत्र है, उसमें ये सब हो रहा है। उसका मतलब है शिंदे को भी ये अब हराने वाले हैं और अजित पवार को भी हराएंगे। सर, बावनकुळे लेकिन आरोप लगा रहे हैं कि आप लोग हारने के डर से नया शगुफा छोड़ रहे हैं। बावनकुळे से हमको ये बात सीखने की जरूरत नहीं है। बावनकुळे जी, आप कभी भी सही तरीके से चुनाव नहीं लड़े और नहीं जीते हैं। मैं आपको ये बताना चाहता हूँ, आपने जो घोटाले शुरू किए हैं उसका पोल खोल हुआ है, अभी आपको भागना पड़ेगा। राष्ट्रपति शासन लगा सकते हैं ऐसे आपने जो है राष्ट्रपति शासन लगा सकते हैं ऐसा आपने देखिए, सामना में लिखा है। 20 तारीख को चुनाव होगा महाराष्ट्र में, 20 तारीख को चुनाव, 23 तारीख को होगा काउंटिंग और 26 तारीख तक हमको सरकार बनाने की मुदत दी है। 26 को सरकार बनानी पड़ेगी, 23 को अगर काउंटिंग होता है तो 24 तक काउंटिंग चलता है। ये महाराष्ट्र बहुत बड़ा स्टेट है, दुर्गम भाग है, एक दो दिन लगता है मुंबई में पहुंचने के लिए, तो एमएलए दो दिन से यहाँ कैसे पहुंचेंगे, सरकार कैसे बनाएंगे? ये आघाड़ी का सरकार बनने वाला है, तो किसी भी हालत में लोगों को एक साथ नहीं आना है और सरकार बनाने का या विधिमंडल का नेता चुनने का जो एक समय लगता है वो भी हमें नहीं दे रहे। फिर राज्यपाल के पास जाना है गठबंधन बनाकर, तो उससे पहले राष्ट्रपति शासन लगा दो, क्योंकि ये लोग सरकार नहीं बना सकते। 6 महीने के लिए राष्ट्रपति शासन अमित शाह लगाएंगे। ये पूरा खेल चल रहा है महाराष्ट्र में चुनाव होने के बाद भी राष्ट्रपति शासन लगाने का। लेकिन अमित शाह जी, मैं आपको बताता हूँ, हम ये होने नहीं देंगे। सर, उद्धव जी ने आज बैठक बुलाई है, क्या वजह है सर? आज 12:30 बजे एक अर्जेंट बैठक हमने बुलाई है, उद्धव साहब ने, शिवसेना प्रमुख ने, सभी प्रमुख नेताओं की, और 12:30 बजे हम मातोश्री में बैठेंगे और कुछ महत्वपूर्ण निर्णय हम लेने जा रहे हैं। थैंक यू। सर, सीट शेयरिंग तय हो चुकी है।